सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे आहे के हरिकुमार यांचं इंडियाज मोस्ट हॉन्टेड. चला तर मग या स्रोतांमध्ये खोलवर शिरूया आणि पाहूया की भारतातील या तथाकथित भयप्रद ठिकाणांच्या कथांमध्ये नक्की काय दडलंय. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट अशी आहे की हे पुस्तक सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा करतं. हो, त्यामुळे या कथा केवळ काल्पनिक भय निर्माण करत नाहीत, तर आपल्या ओळखीच्या खऱ्या ठिकाणांशी जोडलेल्या आहेत. आणि त्यामुळेच ती भीती अधिक वास्तविक वाटते. बरोबर. म्हणजे हा जो सत्य हा शब्द आहे ना, तोच सगळा अनुभव बदलून टाकतो. अगदी तिथूनच सगळा खेळ सुरू होतो. हो, चला मग याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. हे पुस्तक नेमकं आहे तरी काय? म्हणजे ही एक कादंबरी आहे की लघुकथांचा संग्रह? याला आपण एक नॉन फिक्शन शैलीतलं हॉरर कथांचं संकलन म्हणू शकतो. नॉन फिक्शन हॉरर? हो, पण फक्त कथांचं संकलन म्हणणं हे थोडं कमी होईल. खरं तर हे संपूर्ण भारतातील पॅरानॉर्मल अनुभवांचा एक, काय म्हणतात त्याला, एक दस्तावेज आहे. दस्तावेज म्हणजे लेखकांनी प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्या ठिकाणांचा इतिहास अभ्यासला आहे आणि मग त्यातून या कथा तयार झाल्या आहेत. अच्छा. प्रत्येक अध्याय एका वेगळ्या जागेवर लक्ष केंद्रित करतो, जसं की राजस्थानचा भानगड किल्ला. तो तर खूप प्रसिद्ध आहे. हो, मग मुंबईतला मलबार हिलचा टॉवर ऑफ सायलेन्स किंवा जम्मू काश्मीरचा खुनी नाला, अशी अनेक ठिकाणं आहेत. म्हणजे हे वाचकाला एका भीतीदायक प्रवासावर घेऊन जातं. अगदी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. पण मला एक सांग, भारतभरातली इतकी वेगवेगळी ठिकाणं घेतल्यामुळे तो अनुभव जास्त व्यापक होतो की विखुरलेला वाटतो? कारण प्रत्येक कथेचं जग वेगळं आहे ना? खूप चांगला मुद्दा आहे. खरं तर यामुळे भीती विखुरण्याऐवजी अधिक घट्ट होते. अच्छा, कशी? कारण या कथा भारताच्या नकाशावर एका भौगोलिक प्रवासासारखं उलगडतात. असं वाटतं की लेखक जणू काही सामूहिक भीतीचा एक नकाशाच तयार करतोय. वा, सामूहिक भीतीचा नकाशा. हो, म्हणजे हे फक्त त्या ठिकाणांबद्दल नाहीये, नाही. तर त्या ठिकाणांशी जोडलेल्या मानवी भावना, श्रद्धा आणि अकल्पनीय घटनांबद्दल आहे. त्यामुळे वाचक कोणत्याही एका प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही. त्याला संपूर्ण देशाच्या नकळत अस्तित्वात असलेल्या एका अंधाऱ्या बाजूची ओळख होते. बरोबर. आणि इथेच गोष्ट अधिक रंजक बनते. अनेक रिव्ह्यूजमध्ये असं म्हटलंय की या पुस्तकाची भाषा खूप सोपी आणि सरळ आहे. आता सामान्यतः हॉरर लेखनात कसं वाचकाला घाबरवण्यासाठी खूप अलंकारिक, गुंतागुंतीची भाषा वापरली जाते. बरोबर. पण इथे तसं नाहीये. मग हे पुस्तक इतकं प्रभावी का ठरतं? या साधेपणातच त्याची ताकद आहे. म्हणजे पुस्तकाची शैली आहे ना, ती जवळजवळ माहितीपटासारखी आहे, डॉक्युमेंटरी लाईक. हो. लेखक साहित्यिक अलंकारांचा वापर करत नाही, तो घटनांना स्वतःच बोलू देतो. अच्छा. आणि भाषा सोपी असल्यामुळे वाचक आणि घटना यांच्यात शब्दांचा कोणताही अडथळा येत नाही. तुम्ही थेट त्या अनुभवाशी जोडले जाता. म्हणजे शो डोंट टेल या नियमाचा उत्तम वापर केलाय. अगदी. लेखक तुम्हाला काय वाटायला पाहिजे हे सांगत नाही, तो फक्त काय घडलं हे सांगतो. आणि तेच जास्त भीतीदायक आहे, नाही का? हो, खरंय. पण सत्यकथा हा जो दावा आहे त्याचा या शैलीवर काय परिणाम होतो? कारण भानगड किल्ला हे खरं ठिकाण आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण त्याबद्दल वाचतो तेव्हा आपलं मन त्या जागेची कल्पना करू लागतं आणि भीती अधिकच गडद होते. अगदी बरोबर. आणि इथे एक मानसशास्त्रीय खेळ होतो. जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की ही खरी गोष्ट आहे, तेव्हा आपला मेंदू ती माहिती वेगळ्या पद्धतीने स्वीकारतो. म्हणजे आपण आपला संशयवाद थोडा बाजूला ठेवतो. हो, ती केवळ एक कथा राहत नाही, तर आपल्या वास्तवावर केलेला एक हल्ला वाटू लागतो. म्हणूनच ही शैली वाचकाला केवळ एक प्रेक्षक ठेवत नाही, तर एका साक्षीदाराच्या भूमिकेत आणते. साक्षीदार? हो, जणू काही तुम्ही तिथे उपस्थित आहात आणि ते सगळं अनुभवत आहात. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की हे पुस्तक वाचकाला कोणताही एक विचार स्वीकारायला लावत नाही? नाही. हॉरर लिखाणात हे दुर्मिळ नाही का? सहसा लेखकाचा उद्देश असतो की वाचकाने घाबरावं आणि त्याच्या कथेवर विश्वास ठेवावा. बरोबर. पण हे पुस्तक तसं करत नाही.
ते संशयवादी म्हणजे स्केप्टिक आणि श्रद्धाळू म्हणजे बिलीव्हर या दोघांच्या मधल्या जागेत उभं राहतं. अच्छा, ते कसं? बघा, एका बाजूला असे वाचक आहेत जे प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण शोधतात. त्यांना या कथांमध्ये मानवी मनाचे खेळ दिसतील. आणि दुसऱ्या बाजूला? दुसऱ्या बाजूला असे वाचक आहेत जे अज्ञात शक्तींवर विश्वास ठेवतात. त्यांना यात गूढ संकेत जाणवतील. पुस्तक तुम्हाला दोन्ही शक्यता देतं आणि निर्णय तुमच्यावर सोपवतं. आणि ही जी अनिश्चितता आहे तीच खरी भीतीदायक आहे. अगदी. या पुस्तकाची शैली इतकी प्रभावी आहे की साहजिकच लेखकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाटते. कोण आहेत हे के. हरिकुमार? त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती मिळते? के. हरिकुमार हे भारतातील इंडिक ऑकल्ट म्हणजे भारतीय गूढविद्या, हॉरर आणि लोककथा या क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. इंडियाज मोस्ट हॉन्टेड हे तर भारतातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या हॉरर पुस्तकांपैकी एक आहेच. पण त्यांचं काम फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाही. त्यांची दैव आणि नाग ही पुस्तकंही बेस्टसेलर ठरली आहेत. तुम्ही इंडिक ऑकल्ट हा शब्द वापरलात. तो जरा स्पष्ट कराल का? म्हणजे हे पाश्चात्य हॉररपेक्षा वेगळं कसं आहे? नक्कीच. इंडिक ऑकल्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. यात फक्त भूत, प्रेत किंवा सैतानाने झपाटणं यांसारख्या पाश्चात्य संकल्पना येत नाहीत. मग काय येतं? यात आपल्या स्थानिक देवता, यक्ष, क्षेत्रपाल आणि अशा अनेक संकल्पना येतात ज्या आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. अच्छा. पाश्चात्य हॉररमध्ये अनेकदा चांगल्या आणि वाईटाची स्पष्ट लढाई असते. पण भारतीय गूढविद्येत गोष्टी इतक्या सरळ नसतात. इथे अनेकदा आत्मा कोणत्या तरी अतृप्त इच्छेमुळे किंवा अन्यायामुळे त्या जागेला जखडलेला असतो. बरोबर. कुमार यांच्या लेखनात हा भारतीय सांस्कृतिक संदर्भ कथांना अधिक गडद आणि आपल्या जवळचा बनवतो. हे खूपच रंजक आहे. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दलही मी काहीतरी वेगळं वाचलं होतं. त्यांच्याकडे 2 पदव्या आहेत ना? हो, आणि हे खूपच वेगळं कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी साहित्यात BA. एकीकडे तंत्रज्ञान आणि दुसरीकडे साहित्य. हो, आणि त्यांच्या लेखनात या दोन्हीचा मेळाव स्पष्ट दिसतो. तो कसा? म्हणजे बीटेकची पार्श्वभूमी त्यांच्या लेखनाला एक प्रकारची अचूकता आणि संशोधनात्मक दृष्टिकोन देते. पॅरानॉर्मल घटनांबद्दल लिहिताना ते भावनिक वर्णनांपेक्षा तथ्यांवर आणि साक्षीदारांच्या जबाबावर अधिक भर देतात. म्हणजे एक तार्किक दृष्टिकोन. अगदी. आणि दुसरीकडे इंग्रजी साहित्याच्या अभ्यासामुळे त्यांना कथेची मांडणी कशी करायची, वातावरण कसं निर्माण करायचं आणि मानवी भावनांची खोली कशी दाखवायची याची उत्तम जाण आहे. बरोबर. आणि ते फक्त लेखक नाहीत, बरोबर? नाही, अजिबात नाही. ते पटकथा लेखक आहेत, आंतरराष्ट्रीय पुरस्कार नामांकित छायाचित्रकार आहेत आणि चित्रपट निर्मातेही आहेत. अरे वाह! कल्की केकलान अभिनीत भ्रम ही जी वेब सिरीज आहे ती त्यांच्याच एका कादंबरीवर आधारित आहे. अच्छा. एक छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माता म्हणून त्यांची दृश्यात्मकता खूप पक्की आहे. त्यांच्या लिखाणात तुम्हाला अनेकदा सिनेमॅटिक वर्णनं आढळतील. शब्दांनी चित्र उभं करतात असं म्हणायला हरकत नाही. हो, इतकंच नाही तर ते चतुर्य द फोर्थ स्टेट नावाचा एक पॉडकास्टही होस्ट करतात. अरे वा! त्यात काय असतं? त्यात ते चेतना आणि भारतीय अध्यात्म यावर चर्चा करतात. त्यांची ही जी बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ना, ती त्यांच्या लेखनाला एक वेगळीच उंची देते. तो विज्ञान आणि अध्यात्माचा संघर्ष सतत डोकावत राहतो असं वाटतं. हो, आणि हाच मुद्दा एका रिव्ह्यूमध्येही खूप चांगला मांडलाय. कोणता? की अनेक लोक विचित्र पॅरानॉर्मल घटना अनुभवतात पण भूतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत. बरोबर. ते प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक आणि तार्किक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. अगदी. तर काही लोक याला पूर्णपणे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहतात. ते आत्मा किंवा ऊर्जा स्वरूप असलेल्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. हां, तर विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला एक खूप जुना संघर्ष आहे. हो ना. एका बाजूला तर्क आहे तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा. या पुस्तकाचं यश हे आहे की ते या संघर्षाला थेट हात घालतं पण कोणाचीही बाजू घेत नाही. म्हणजे कसं? एका समीक्षकाने पुस्तकातल्या कथा काल्पनिक म्हटल्या असल्या तरी त्या इतक्या वास्तववादी पद्धतीने लिहिल्या आहेत की त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. बरोबर. तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला त्यातले मनोवैज्ञानिक पैलू दिसतील, जसं की एखाद्या ठिकाणी घडलेल्या दुःखद घटनेची ऊर्जा तिथेच रेंगाळते आणि संवेदनशील मनांना ती जाणवते. आणि जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला त्यात आत्मा किंवा ऊर्जा स्वरूप असलेल्या अस्तित्वाचे संकेत दिसतील. त्यांच्या मते या अशा शक्ती आहेत ज्या मानवी डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व असतं. म्हणजे पुस्तक दोन्ही दृष्टिकोनांना जागा देतं.
हो, आणि ते वाचकाला स्वतःचा निष्कर्ष काढायला भाग पाडतं. हीच प्रक्रिया सर्वात जास्त अस्वस्थ करणारी आहे. कारण आपल्याला सोपी उत्तरं आवडतात. बरोबर. पण हे पुस्तक उत्तरं देण्याऐवजी प्रश्न निर्माण करतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की इंडियाज मोस्ट हॉन्टेड हे केवळ भयकथांचं पुस्तक नाही. नाही. हे खरं तर आपल्या समाजाचं, आपल्या विश्वासांचं आणि आपल्या भीतीचं प्रतिबिंब आहे. अगदी बरोबर. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की काही गोष्टी तर्काच्या पलीकडच्या असू शकतात. आणि त्या कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. हो, त्या केवळ भीतीदायक कथा नसतात, तर त्या ठिकाणच्या इतिहासाचा, लोककथांचा आणि सामूहिक स्मृतींचा एक अविभाज्य भाग बनतात. ही चर्चा खूपच रंजक होती. पण ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी एक विशेष माहिती. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. आणि या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचं समर्थन लाभलं आहे. हो, हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. इथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाविषयी अधिक चांगल्या प्रकारे समजून शकता. एक उत्तम उपक्रम आहे. तर आजच्या चर्चेतून आपण के. हरिकुमार यांच्या लेखनाची शैली, त्यामागचा विचार आणि भारतीय हॉररचं वेगळेपण समजून घेतलं. जाता जाता श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. या पुस्तकातील कथा जरी काल्पनिक असल्या तरी त्या खऱ्या ठिकाणांशी का जोडलेल्या आहेत? आपल्या सामूहिक मानसिकतेला अशा कथांची गरज का भासते, जिथे वास्तविक जागांवर भयकथा रचल्या जातात? या कथा आपल्या कोणत्या गरजा पूर्ण करतात? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. कदाचित त्या आपल्याला अज्ञाताला एक नाव, एक रूप आणि एक ओळख द्यायला मदत करतात, जेणेकरून त्याची भीती नियंत्रणात आणता येईल. खूपच खोल विचार आहे हा. श्रोतेहो, जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी आणि स्वतः वाचून हा अनुभव घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की तपासा. आणि हो, कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की भारतीय लेखकाचं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावरच्या सखोल चर्चेसह. धन्यवाद.